ओवी, तू सांगितलंस ना मला हे आणायला, मग आता तूच सांग किती पैसे झालेत. खूप जास्त नाही झाले तिचे, एकदम कमी झाले. तुम्ही 2 मिनिटं खालती वाका. बस एवढंच बिल आहे. अरे 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 काय रे? टीचर, आम्ही तुम्हाला खूप मिस केलं. तुम्ही इथे? टीचर, आपला क्लास परत कधी सुरू होणार? जगन्नाथजी, जोपर्यंत गुरुकुलला दुसरी जागा मिळत नाही तोपर्यंत गुरुकुल तुमच्या घरात सुरू केलं तर चालेल? चालेल, अरे धावेल. उलट मुलांच्या ह्या आवाजामुळे माझं घर कसं गोकुळासारखं वाटेल मला. काही हरकत नाही, चालू दे. मार्क, काय वाटेल ते झालं तरी हा माणूस शुद्धीवर आला पाहिजे. कुठूनही डॉक्टर बोलवा, कितीही एक्सपेन्सिव्ह डॉक्टर बोलवा, पण हा माणूस उठला पाहिजे. गॉट इट? येस मॅम. ए बाबा, मग उठव त्याला, कारण मला विचारायचं आहे त्याला. 8 वर्षापूर्वी काय माती खाल्ली आहेस, कोणाला जिवंत सोडलं आहे विचारायचं आहे. आणि एकदा त्यांनी सांगितलं ना मला, मग मारून टाक. कोणाची वाट बघू नकोस, कळलं काय? मार्क, प्लीज. राजकुमार, जरा डोकं शांत ठेवशील? हा, असं इतकं इम्पेशंट होऊन काय होणार आहे? हे बघ, याचं शुद्धीवर येणं जितकं तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे ना, तितकं माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण हा दुसऱ्याच्या हाती लागला आणि शुद्धीवर आला तर तुझं नाव घेऊ शकतो, आणि तू कुणाच्या हाती लागलास तर माझं नाव घेऊ शकतोस. शेवटी माझ्या सांगण्यावरूनच तू याला सावलीच्या मागे पाठवलंस ना, त्यामुळे माझ्यासाठी हा उठणं गरजेचं आहे, पण योग्य वेळी. हो, मगाचपासून कट करतोय, कळत नाही का तुला? काय एवढं अर्जंट? कधी? असं कसं? आणि तू काय तिकडे चहा पीत बसलेला? हा, तुला कशाला ठेवलाय तिकडे? मी आलो आत्ता, तिकडून हालायचं नाही. मी येतोय तोपर्यंत. हा, येतो मी, नंतर तुम्ही. राजकुमार, काय झालंय? एवढा पॅनिक का झालायस? काय नाही, एक होता माणूस माझ्या आवडीत, तो निसटलाय. तो कोण? सांगीन आणि तुम्हाला कोण माणूस आहे, काय आहे, सिक्रेट आहे ना, माझ्याकडे राहू द्या आत्ता पुरतो. कळलं का? राजकुमार, मला क्लिअरली सांग, कोण तुझ्या तावडीतनं सुटलंय? आता काय प्रॉब्लेम झालाय? पण ह्याला शुद्धीवर आणा, काही करून, आणि जाणून घ्या 8 वर्षापूर्वी काय केलंय मी. मला कळलं. राजकुमार, तू खरं बोलतोयस ना? हां, तुम्हाला क्रॉस जाऊन मला काय वेळ लागलाय? राजकुमार, तू माझ्या अगेन्स्ट काही गेम करत नाहीयेस ना? त्याला जागा करा, जागा करा. हां, आलो आलो आलो. खूप आठवण येते तुमची. कुठे निघून गेलात तुम्ही? आणि आपल्या घरी परत कधी येणार तुम्ही? आमची सगळ्यांची आठवण नाही येत तुम्हाला? मला खरंच खूप आठवण येते तुमची, कारण तुम्ही गेल्यापासून ना मी खूप एकटी पडले. तुम्ही होतात तेव्हा तुम्हाला गृहीत धरलं मी, माझीच मनमानी करत राहिले. मला हवे ते निर्णय मी घेतले, कारण मला कायम माहीत होतं की तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणार, आणि मी जे निर्णय घेईन त्याच्यात तुम्ही सामील असणार. पण आता मला खूप एकटं वाटतंय. नाही म्हणजे आहेत माणसं, आपलीच मुलं आहेत आजूबाजूला, सगळी रक्ताची नाती असून सुद्धा मला का कोणच ठाऊक या सगळ्यांमध्ये खूप एकटं वाटतं. कधी कधी असं वाटतं की प्रेमाने का होईना, अधिकारानं, हक्कानं जर का यांच्यावर रागवले, चिडले, काही मनातलं बोलले तर नातीच तुटतील, आपलीच मुलं कायमची दुरावतील आपल्यापासून. मी खूप एकटी पडले, मनातलं नाही बोलतायत त्यांच्याशी. जरा जपून, तोलून मापून, घाबरून बोलावं लागतं त्यांच्याशी. तुम्ही होता तेव्हा असं नव्हतं.
मला ना तुमची खूप उणीव भासते. तुम्ही गेल्यापासून माझ्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी फक्त तुम्हीच भरून काढू शकता. ही अशी अवस्था तुमच्या तिलोत्तमाची तुम्हाला बघवते का हो? मला माहिती आहे तुम्ही तुमच्या तिलोत्तमासाठी नक्की परत याल. मी वाट बघते तुमची, कायम वाट बघत राहीन. या ना प्लीज. पुराया दुःख आता काळ जात माईना, हाक माझी तुझ्या कानी जाईना र जाईना. माथ्यावर उन्हाळ पोळली रसावली, माथ्यावर उन्हाळ पोळली रसावली. जाग माझे माऊली तू जाग विठू माऊली. मुलांनो, आजचा क्लास इथेच संपला. घरी जाऊन सगळ्यांनी रियाज आणि उद्या वेळेवर अगदी बरोबर. तुम्ही येऊ शकता. बाय. ओवी, अशी का बघतेस माझ्याकडे? इथे ये. काय ग? टीचर, खरं सांगू का, तुम्ही किती भारी गाणं गातात. तुम्हाला गाताना बघून मला माझ्या आईची आठवण आली. जर काही इथं असती तर तिने पण मला असंच गाणं शिकवलं असतं ना. असती म्हणजे? म्हणजे ती बाहेर गावी गेली ना बाबाच्या केकच्या कामासाठी. तसंही तिला गाणं येतच नाही. हरकत नाही. बरं ओवी, मला खरं खरं सांग. अहो टीचर, खरं खरं सांगते मी. अगं ते नाही बाळा, तू ऐकून तरी घे. मला सांग, एवढी सुंदर आयडिया तुला कशी सुचली ग, की मी घरूनच क्लास सुरू करायला हवाय? मला खूप आनंद झालाय. सांग ना मला कशी सुचली. टीचर, तुम्हाला आनंदी करण्यासाठी ही माझी आयडिया नाहीये, माझ्या बाबाची आहे. काय? हो. ओवी, ओवी, हा? चल, झाला ना क्लास? चल निघू आपण. ये. बाबा, आज क्लासमध्ये खूप मज्जा आली. हा मजा येणारच. सावली टीचर होती ना. चल आता निघू. चल चल, ये. सुप्रिया, थांबा थांबा. अरे बुबुळताला उठलो ना. असं पडलो. थांबा की हो, आजचे दिवस ओवीला इथे राहू द्या म्हणतो मी. अरे अबीर, किती भारी आयडिया काढलीस तू. बाबा प्लीज ना, आजचे दिवस आपण इथे राहूया. एक प्लीज. ए, काय मस्त आयडिया. नाही नाही, चल बाळा, कशी राहणार ती इथे? नको. हा ओवी, चल माझ्यासोबत. चल.